आज संप पुकारलेला आहे भाजपच्या म्हणजे केंद्र सरकार काय याच्यावरती निर्णय घेणार आहे याबद्दल काय म्हणता? आता काय सांगणार आपण, सरकार ते काय निर्णय घेते त्याच्यावर आपण काय बोलणार सांगा. मला त्याच्यामध्ये असं वाटतंय का की नागरिकांचे हाल होते किती हाल होत आहेत तुम्ही समोर बघताय की हे सगळ्यांचं दिसतंय ना, हे समोर किती प्रॉब्लेम आहेत. ते ह्याचं बाटलीतनं पेट्रोल घेऊन सरकारकडनं काय अपेक्षा आहे? हे व्यवस्थित नियोजन करावं म्हणजे बस. अपेक्षित काय असणार आहे मला सांगा ना. हे बाकीचं किती आता प्रॉब्लेम्स क्रिएट पब्लिकला हे फेस करावं लागतंय सगळ्या गोष्टी. राज्याला पहाटेचा शपथविधी, मध्यरात्रीची नोटाबंदी आणि अचानक झालेला संप हे काही नवीन नाही. भाजप सरकारनं जनतेचा अंत बघू नये असं त्रास देणं हे जनतेला काही योग्य नाही. योग्य तोडगाकडून जनतेच्या मूलभूत सुविधा फक्त पुरवाव्यात एवढेच आमचे सर्वसामान्य सरकारकडे मागणी काय, आमच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सरकारनं व्यवस्थित पुरवाव्यात. अशा काही ज्या गोष्टी आहेत त्यामुळे जनतेला नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. तुम्ही पाहू शकताय आता या पेट्रोल पंपवरती कमीत कमी 500 पेक्षा जास्त गाड्या आहेत. मग अनेक जण त्यात पेशंट असतील, काही जणांना बाहेर गावाला जायचंय, थंडीचं दिवस आहे, पण अनेकांना नाहक त्रास आहे ना. तोडगा निघेल मला मुळात खरं सांगू का, मला रोडवरती आल्यावरच कळलं की पेट्रोलचा संप आहे. त्यामुळे मला विषय काय हे पण मला माहित नाही, पण तोडगा काढतील सरकार. बघूया, मोदी आहे तो मुमकिन आहे. चंद्रकांत जगताप, अखिल भारतीय चव्हाण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे. माझी राज्य सरकारला एकच विनंती आहे की महाराष्ट्र राज्य माल वाहतूकदार संघटना आणि रेशन दुकानदार संघटना यांनी बंद पुकारलेले आहे. त्या बंद संदर्भात सर्वसामान्य लोकांचे जे हाल होते आहेत त्या संदर्भात राज्य सरकारने त्वरित तोडगा काढावा आणि ही समस्या संपवावी अशी नम्र विनंती करतो.